घुग्गुस येथून 13 किलोमीटर अंतरावर ताडाळी ग्रामपंचायत हद्दीतील कवडू उसाने ते उर्जाग्राम रोडवरील खडीकरणाच्या कामात माती मिश्रित मुरुम टाकण्यात आल्याचा प्रकार नागरिक व माध्यमांनी उजेडात आणला आहे। ही बाब स्वागतार्ह असल्याचे माजी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। विकास कामांचा दर्जा राखण्यासाठी अशा त्रुटी समोर येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। 30 जानेवारी 2026 रोजी नागरिकांकडून माहिती मिळताच सामान्य नागरिक म्हणून प्रशासकांना लेखी अर्ज देऊन काम थांबवण्याची व कंत्राटदारांकडून दर्जेदार दुरुस्ती करून घेण्याची मागणी करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आले। निखिलेश रमेश चांबरे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत ताडाळी, तसेच सगळे सहकारी उपस्थित आहोत। हा कवडू उसाने ते ऊर्जाग्राम रोड खडीकरण रोड हा 15 वित्त आयोगातून मंजूर झाला होता। या रोडच्या संदर्भात या काही दिवसाआधी बातमी प्रकाशित केली होती। त्या बातमीमध्ये आमच्यावर सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यावर दोषारोपण करण्यात आलं आहे। याबाबत आज आम्ही स्पष्टीकरण देणार आहोत। ह्या रोडबद्दल त्यांनी आपल्या बातमीमध्ये म्हटलं आहे की ह्या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। मला आनंद आहे, आम्ही गेले 5 वर्ष ओरडत होतो की गावात जे कामं होत आहे त्याबद्दल जागरूक राहा, लोक कामं कसे होत आहे, चुकीचे होत आहे, बरोबर त्याबद्दल जागरूक राहा, ग्रामपंचायतच्या हक्क अधिकाराप्रती जागरूक राहा। हे लोक जागरूक झाले आणि यांनी हा मुद्दा रोडचा चांगल्या पद्धतीनं मांडला, लोकांसमोर आणला, हे खूपच गोष्ट चांगली आहे। पण आम्ही 21 तारखेला अपात्र झालो। 21 जानेवारी 2026ला आम्ही अपात्र झाल्यानंतर या रोडचं खडीकरण करण्यात आलं। तेव्हा आम्ही जेव्हा खडीकरण झालं तेव्हा पदावर नव्हतो आणि पदावर त्यावेळेस प्रशासक होता आणि ग्रामपंचायत अधिकारी होता। पण यांनी आपल्या बातमीमध्ये, यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये असं मांडलं आहे की सरपंच, उपसरपंच आणि सदस्य हे या रोडमध्ये जे माती मिश्रित मुरुम टाकला यासाठी दोषी आहे। पण म्हणजे आम्ही पदावर नसताना आम्हाला जबाबदार ठरवणं हे कुठंतरी राजकारण करत आहे हे स्पष्ट दिसून येते। बघा, यांनी बातमी देण्याआधीच आम्ही 30 जानेवारी 2026ला इथले आपले काही लोक आहे यांनी आम्हाला सुचवलं आणि त्यांनी सांगितले इथं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे। तर आम्ही ताबडतोब प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांना अर्ज लिहिला आहे की असं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे, तर आपण याबाबत ते काम थांबवून दुरुस्ती करावी। यांच्या आधीसुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे आणि हे होत असताना हे कुठंतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, कुठंतरी आम्हाला दोषारोपण करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आम्ही जर खरंच दोषी असतो तर हे बघा, एवढे कागद आम्ही सरपंचाला BDO आणि CO ला एवढे कागद लिहिले आहे। हे एवढेच नाही तर हे आम्ही आयुक्तापर्यंत स्वतः कंप्लेंट केली आहे। तर एवढे कागद आम्ही लिहिले असते का? आम्हाला नोटांचा शौक असता तर आम्ही कागदांचा शौक लावला असता का? तर आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे, हे जे राजकारण कंटक, समाजकंटक लोक आहे यांच्यावर लोकांनी विश्वास करू नये। आता निवडणुका जवळ येत आहे म्हणून आता हे जागे झाले आणि जे भेटेल ते आरोप आमच्यावर करत आहे। वास्तविक पाहता यांनी गावाच्या विकासासाठी काम करावं, पण चुकीचे आरोप करून, भ्रष्टाचाराचे आरोप करून आम्हाला बदनाम करणे हे कुठंतरी खूपच चुकीचं आहे। आणि त्याला सरपंच, उपसरपंच, सदस्य दोषी नसून त्यावेळेस असलेले प्रशासकीय अधिकारी यांना तर मागावं, जबाब विचारावं। पण त्यांनी प्रश्न केला का? जबाब विचारला का? कुठंतरी त्यांचा स्वतःचा वैयक्तिक आकस काढण्यापोटी ते आमच्यावर दोषारोपण करताय। आणि याच्याही आधी सभेत म्हणा किंवा कुठेही धक्काबुक्की करणे, अंगावर येणे असे त्यांनी वारंवार प्रयत्न केले। त्या दिवशीचीच गोष्ट आहे। आता ग्रामपंचायत अधिनियम जो आहे तो सामान्य नागरिकाला पूर्ण अधिकार देतो ग्रामपंचायतचे देखरेख व नियंत्रण ठेवण्याचा, गावात कोणते काम होत आहे हे पाहण्याचा। तर त्या उद्देशाने मी माझ्या वार्डातलं काम पाहत होतो। तर यांच्यापैकी एक मला म्हणतो, तू तर आता पदावरून खाली झाला, तू उपसरपंच आहे का, सदस्य आहे का, तू कसं काम पाहत आहे? मग त्याला मी नियम समजावून सांगितले, ग्रामपंचायत अधिनियमानुसार मला काम पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे। तर हे लोक मग यांना जेव्हा नियम आणि कायदे सांगू ते अंगावर येतात, आवाज चढवून बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा धक्काबुक्की करतात। हे अनेकदा आमच्यासोबत प्रसंग घडले आहे। पण त्याला एकच शब्द मी म्हटलो, आवाज चढवून बोललं म्हणजे असत्य सत्य होत नाही, सत्य हे सत्य असते, हे त्याला समजावून सांगितलं। म्हणून आमच्या ताडाळी गावातील जनतेला आणि इतर जनतेला सांगणं आहे, वारंवार कटकारस्थान करतात, जनतेने यांच्यापासून सावधान राहावं, जनतेने यांच्यावर विश्वास ठेवू नये। हे अफवा आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे। कुठतरी राजकारण करणाऱ्यांनी जागरूक झालं, सामान्य जनता अजून जागरूक नाही झाली। आपण सुद्धा सामान्य जनता जागरूक व्हावी एवढी आशा व्यक्त करतो आणि सर्व जनतेला आवाहन करतो की जागरूक राहा, गावाचा विकास करा। धन्यवाद। 2 दिवसाच्या अगोदर इथे थोडा वाद झाला होता। हा आपण रोड बघू शकता। ह्या रोडावर नाही का जे मुरुम हातरण्यात आले ते याच्यामध्ये माती मिक्स होती, त्याच्यामुळे संबंधित जे तक्रारदार आहे त्यांनी
तक्रार अशी केली, रोडवर जे मुरुम टाकण्यात आला तो मुरुम नसून माती टाकली. तरी मला त्यांना सांगायचं एकच आहे की जे तुम्हाला जे चौकशी करायची आहे तर संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्ही तक्रार करा, त्याच्यावर चौकशी बसवा नियमानुसार. तेही पण तर त्यांनी 2 दिवसा अगोदर पेपरला वार्ता दिली होती की त्यांनी सरपंच, सदस्य व उपसरपंच यांनी पैसे कुठेतरी खाल्ले आहे, कामामध्ये कुठेतरी गोंधळ करून नाही का त्यांनी कुठेतरी नाही का पैशाचा अफरातफर केला म्हणून असं काहीतरी त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे. पेपरला पण ती न्यूज लावली होती. तरी मी आपले BDO मॅडम त्यांना फोन करून त्यांना सांगितलं होतं की अशा प्रकारचं राजू झाडे ठेकेदार आहे, त्यांचं अशा पद्धतीचं काम आहे. मी प्रशासक बसलेले आहे ते बनसोड मॅडम, त्यांना फोन करून तुम्ही सांगून द्या, कारण मॅडमला मी फोन लावला तर मॅडम फोन उचलत नव्हते. तर अशी मी BDO मॅडमला नाही का गोष्ट लक्षात आणून दिली होती. तरी मला एकच म्हणायचं आहे की ही नियमानुसार चौकशी झाली. पेंदोर आहे, तंटमुक्ती सदस्य आहे. तर हे ज्याने कोणी तक्रार केलेली आहे सर, तर याने पहिले चौकशी करायला पाहिजे. कोणालाही असं सामोर करून स्वतः कोणाचीही बदनाम करणं हे शक्य नाही आहे सर. हे शक्य नाही आहे कोणाची बदनाम करणे. आणि गावामध्ये सर्व अदैवी धंदे चालू आहे. सर्व इकडे तिकडे दारू, सट्टेबाजी, जुवाबाजी, सर्व अदैव धंदे हे पहिले बंद करावं सर, आणि मग सर्व गावाचा विकासही झाला पाहिजे. हे धंदे चालू आहे आणि दुसऱ्याची बदनाम करत आहे, सर्व गावाचीच बदनाम होत आहे सर. जो हे निकृष्ट दर्जाचं जो काम झालेलं आहे, याची जो तक्रार जो केली आहे, तर पहिलं माहिती गोळा करून नेमकं दोषी कोण आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे. कोणावरही कोणाचे खापर ठोकू नये. आणि जे लोक जे आवाज उठवतात तर मग ह्या उद्यानमध्ये दारूचे टिल्लू हे ते पडून राहते, मग त्याच्यासाठी घेऊन का नाही हे लोक कारवाई करत. आज अराजकता माजत आहे गावामध्ये. आज तुम्ही स्वतःला एक दुसऱ्याच्या डोक्यानं का तुम्ही चालता? स्वतःचं डोकं वापरा नाही, या गावाचा विकास करा सगळेजण मिळून. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही सर्वसाधारण माणसं, आम्हाला हे तेवढं काही नाही आहे, परंतु जे काही प्रतिष्ठित माणसं आहेत त्या माणसाने या गावाचा विकास करण्यासाठी सामोरे येऊन गावाचा विकास करावा. आमची काही तक्रार नाही.